नजर बघा फक्त लोकनजर न्यूज। आमदार साजिद खान पठाण यांच्याकडून महिला परिचारिकेला अवाच्य भाषेत बोलल्याचा आरोप। परिचारक संघटना आक्रमक, काम बंद आंदोलनाचा इशारा। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार साजिद खान पठाण हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पाहणी दरम्यान एका महिला परिचारिकेला अवाच्य भाषेत बोलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। या प्रकारामुळे जिल्ह्यातील परिचारक संघटना प्रचंड आक्रमक झाली असून त्यांनी आमदारांविरुद्ध एल्गार पुकारला आहे। आमदार साजिद खान पठाण यांनी कालच अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली। यावेळी रुग्णालयातील सोयी सुविधांची पाहणी करत असताना ते महिला वार्डात पोहोचले। तिथे कर्तव्यावर असलेल्या एका महिला परिचारिकेसोबत संवाद साधताना आमदारांचा पारा चढला आणि त्यांनी तिला अर्वाच्य भाषेत सुनावले असा दावा परिचारक संघटनेने केला आहे। एका लोकप्रतिनिधीने महिला कर्मचाऱ्यांसोबत अशा प्रकारचे वर्तन करणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। या संदर्भात संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन दिले आहे। या निवेदनात आमदारांच्या वागणुकीचा पाढा वाचण्यात आला असून महिला कर्मचाऱ्याचा अपमान करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आमदारांनी माफी न मागितल्यास काम बंदचा इशारा परिचारक संघटनेने आमदार साजिद खान पठाण यांना अल्टिमेटम दिला आहे। जर आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्या कृत्याबद्दल जाहीर माफीनामा प्रसिद्ध केला नाही तर परिचारक काम बंद आंदोलन पुकारतील असा इशारा संघटनेने दिला आहे। नमस्कार। काल GMC म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे माननीय आमदार श्री साजिद खान पठाण यांच्या भेटीच्या दरम्यान रुग्णालयाला भेटीच्या दरम्यान त्यांनी जी रुग्णांचं कक्ष आहे, महिलांचं जे रुग्ण कक्ष आहे त्याच्यामध्ये एका परिचारिकांसोबत त्यांनी अवाच्य शब्दात अवाच्य भाषेत जो काही त्यांना बोलले आहेत त्यांना त्या गोष्टींमुळे आज आम्ही सर्व परिचारिकासमोर इथे त्यांच्या त्या वक्तव्याचा, त्यांच्या त्या भाषेचा आणि त्यांच्या त्या रवैयाचा आम्ही इथं निषेध करत आहे। त्या निषेधाकरिता आम्ही आज एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना देत आहे। त्यांच्या या निषेधाबद्दल आमचं असं म्हणणं आहे की जर त्यांनी आज 24 तासाच्या आत जर त्यांनी त्यांचा माफीनामा जाहीर केला नाही की त्यांनी जे केलं ते चुकीचं होतं, अशा भाषेत त्यांनी तर बोलणं अपेक्षित नव्हतं, ते जर त्यांनी केलं नाही तर आम्ही उद्या दिनांक 14 फेब्रुवारीपासून काम बंद बेमुदत काम बंद आंदोलनाला समोर जात आहोत। आम्ही आंदोलन हे पुकारत आहोत। जर या दरम्यान कुठल्याही प्रकारचं गैरसोयी, रुग्णांची गैरसोयी जर झाली तर त्याला आम्हीच जबाबदार राहणार नाही, त्याला सर्वस्वी आमदार साहेब आणि इथलं प्रशासन जबाबदार राहणार। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पहिलेच आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथे कर्मचाऱ्यांचे वर्ग 1 ते 4 इथे सर्वच कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे। इथं आम्हाला प्रत्येक शिफ्टला आम्हाला स्वीपर्स मिळतात, दुपारच्या शिफ्टला आम्हाला नाही स्वीपर मिळत, नाही आम्हाला सर्वंट मिळत। इतरही खूप साऱ्या अडचणी आहेत। आमच्या नर्सिंग स्टाफमध्ये भरपूरसा बॅकलॉग आहे, 1500-1800 लोकांचा आमचा बॅकलॉग आहे। इतरही कर्मचाऱ्यांचा बॅकलॉग आहे जो अजून भरून निघालेला नाही। वरून रुग्णांची वाढलेली संख्या हा एक मोठा प्रश्न आहे। संख्या विभाग वाढत आहेत, हॉस्पिटलचे विभाग वाढत आहेत, रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्या दरम्यान आमचा जो त्यांच्यासाठी रुग्णसेवेसाठी जो दिलेला परिचार्य संवर्ग आहे हा अजूनही तोटकाच आहे। त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची वाढ होत नाही। ह्या खूप साऱ्या समस्या असून त्या समस्यांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे असते। हे हे जर समस्या पहिले जर नसत्या, त्यांनी जर लक्ष दिलं असतं तर ही बाकीची समस्या उद्भवल्याच नसत्या। त्यांनी पहिले ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यावं, ह्या सर्व गोष्टी त्यांनी आमच्या सॉल्व्ह करून द्यावं, त्याच्यानंतर त्यांनी येऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या असं आमची मागणी आहे। त्याच्यासाठी हे आंदोलन आहे। धन्यवाद। तर आज आम्ही जे निवेदन देत आहे त्याच्यामध्ये आम्ही हे पण आजच्या जो तारीख आहे 13 तारीख आहे, त्या 13 तारखेला आम्ही आज त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून काळीफित आंदोलन करत आहे आणि उद्यापासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनाला समोर जातो।